9/8 प्लस 6/4 प्लस 2/2. आता अशा पद्धतीचं उदाहरण आलं आणि यांची जर तुम्हाला ऍडिशन करायची असेल तर एकदम सिंपल ट्रिक सांगतो तुम्हाला. काय ट्रिक आहे? डायरेक्टली घ्यायचंय तुम्हाला. यातला जो बिगर नंबर आहे बघा, 2च्या टेबलमध्ये 4 येतो, 4च्या टेबलमध्ये 8 येतो. मग जो बिगर नंबर असेल ना तो डायरेक्ट डिनॉमिनेटर म्हणून घेऊन टाकायचा, कन्सिडर करायचा. काय 8 याला डिनॉमिनेटर म्हणून समजायचं. आणि जो तुमचं इथे 4 आहे, या 4ला कितीने मल्टिप्लाय केलं तर उत्तर 8 येऊ शकतो. तर त्याला मल्टिप्लाय 2 करावं लागेल. सेम याच नंबरने काय करायचं, न्यूमरेटरला पण मल्टिप्लाय करायचं. खाली हा जो 2 आहे, या 2 ला कितीने मल्टिप्लाय केलं तर 8 होईल, तर इथे 4 ने मल्टिप्लाय करावं लागेल. मग वरचा नंबर जो आहे ना 2, त्याला पण 4 ने मल्टिप्लाय करायचं. मग आता जे न्यूमरेटरला राहणारे नंबर आहे ते तुम्हाला काय करायचे आहे, डिनॉमिनेटरला घ्यायचे आहे. म्हणजे इथे 9 आहे, तो ऍज इट इज घ्या. 6 मल्टिप्लाय 2, आन्सर येणार 12. मध्ये ऍडिशन साईन आहे म्हणून 12 लिहा. इथे 2 मल्टिप्लाय 4 करा, 8 येणार. मग तुमचा आन्सर काय येणार आहे, या सगळ्यांचं सोडवल्यानंतर, हे सगळे सोडवल्यानंतर 12 प्लस 8 20, 29/8 हे असेल तुमचं करेक्ट उत्तर. आलं लक्षात सगळ्यांना? तर अशा पद्धतीने तुम्ही शॉर्टकट मध्ये करू शकतात. अजून एक उदाहरण देतो, बघूया तुम्हाला जमतंय का. 24/5 मायनस 6/15 प्लस 3/20 30 घ्या. हं? बघूया या प्रश्नाचा आन्सर तुम्हाला येते का. जो फास्ट उत्तर देईल त्याला माझ्याकडून एक छान मस्त सर्टिफिकेट. जो सर्वात फास्ट आणि करेक्ट उत्तर देईल त्याला या प्रश्नाचं 5 नंबरचं. काय करायचं सांगितलं तुम्हाला मी. डिनॉमिनेटर आधी इक्वल करून घ्या. हा 5 आहे, 5च्या टेबलमध्ये 15 येतो बरोबर, 15च्या टेबलमध्ये 30 येतो. म्हणजे यांचा डिनॉमिनेटर सगळ्यात बिगर नंबर काय घेणार, तर तो घेणार 30 बरोबर. 30 येण्यासाठी आता काय आहे, 5 ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, 6 ने, या 15 ला 2 ने, आणि याला 1 ने. यांनी वरती मल्टिप्लाय करा म्हणजे तुमचं उत्तर फास्ट मध्ये तुम्हाला मिळून जाईल. काय येणार, 24 मल्टिप्लाय 6, 6 4 जा 24, 6 2 जा 12, 12 प्लस 2 14, 144 मायनस 6 2 जा 12 प्लस 3 1 जा 3. याची सबट्रॅक्शन केली तर आपलं उत्तर काय येतं रे, तर बघा 144 मधून 12 मायनस केला तर किती येतो, 4 मायनस 2 2, 4 मायनस 1 3, 132 प्लस 3 अपॉन 30. तुमचं उत्तर काय येणार आहे, 129/30. कोणाचं असं उत्तर आहे, 120/30 कोणाचंच नाही. ठीक आहे, अशा वेळेला तुम्हाला ही ऍडिशन करायची होती. चला पुढचं उदाहरण बघा. ही झाली ऍडिशन. आता याची सबट्रॅक्शन. सॉरी, ऍडिशन आणि सबट्रॅक्शन दोघांना रूल एकच आहे. बरं डिवाइड करायचं, अरे हो डिवाइड करायचं राहून गेलं. 3 4 जा 12, 3 3 जा 9, इथे 3 1 जा 3, 3 0 0. आन्सर काय आलं, 43/10. बरं 43/10 कोणाचं होतं ते बघूया आपण. 43/10 आहे का कोणाचं, 43/10 47 अपॉन आहे, 47/10. आहे कोणाचं आहे, सिद्धेश रवींद्र जाधव. नाही पण ते 47 आहे, आपल्याला 43 पाहिजे बरोबर ना. 43/10 वेदांत सुनील सोनवणे याने दिलेलं आहे.
ओके, वेदांत सुनील सोनी. नंतर आदित्य मोरेचं होतं, पण ते आत्ता दिलंय. ठीक आहे. तो आपल्याला या प्रश्नाचं उत्तर आधी पाहिजे होतं. पुढचा प्रश्न बघा. आता बघूया ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला जमतंय का. 135 येईल सर, ऍडिशन आहे. पुढे 135 येणार आहे यांचं. 6 चौक 24, 6 दूने 12, 12 आणि 2 14. हो, बेरीज करायची, इथे वजाबाकी केली असं म्हणणं आहे. हो 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 हो, बरोबर. 135/30. याला भाग दिला 5 आणि 3 4 9, 3 ने भाग दिला, 3 10 30, इथे 3 चौक 12, 3 5 15, 45/10. 45/10 परत भाग जातो 5 ने, 5 दूने 5 9 45, 5 दूने 10, 9/2 उत्तर आलं ना. हो 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 हो, 9/2, 9/2 आहे का मग आपल्या उत्तरात. आहे आहे आहे, 9/2 देणारे भरपूर जण आहेत. बरोबर बरोबर, 9/2 उत्तर आलेलं होतं. करेक्ट आन्सर काय होतं, 9/2. ऍडिशन करायची होती ना तिथे. सार्थक साळुंकेने फर्स्ट पटकन दिलं होतं, नंतर राज खैनाने दिलं होतं. ओके ओके ओके, आदित्य मोरे. ठीक आहे ठीक आहे, तुमचं उत्तर करेक्ट आहे. चला बरं, ह्या प्रश्नाचं उत्तर बघू आता. 20/10 अधिक 16/5 वजा 24/10. बघूया की जण येते फास्ट. कोण आता सर्वात फास्ट येतो. तर माझा स्क्रीनचा प्रॉब्लेम झाला होता, त्यामुळे ते लक्षात नाही आलं मला. ठीक आहे, आता या प्रश्नाचं जो उत्तर फास्ट देईल त्याचं उत्तर बघू आपण फर्स्ट पासून. ठीक आहे. कोणाला या प्रश्नाचं उत्तर फास्ट देता येते.14/5 बऱ्याच जणांचे आलेलं दिसतंय आता. काय करायचंय, डिनॉमिनेटर सगळ्यांचा इक्वली सेम घेऊन टाकणार. काय, 10. बरोबर. मग या फक्त मधल्या नंबरला मिडलला मल्टिप्लाय 2 करून घ्या, डिनॉमिनेटर सेम येऊन जाईल. आन्सर काय येईल, 20 + 32 - 24. काय उत्तर येतं बरं, 20 + 32 52. 52 - 24/10. आन्सर येतंय तुमचं 12 - 4 8, आणि 5 4 - 2 2. 28/10. बरोबर. मग आता आपण हे जर सोडवलं तर आपलं उत्तर काय येतं रे. याला डिवाइड करा 2 ने. 2 5 10, 2 1 2, 2 4 8. आन्सर येईल तुमचं 14/5. आलं लक्षात. हे परफेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. सो आपलं सगळ्यात फास्ट उत्तर काय आहे, 14/5, जे दिलं होतं सार्थक साळुंखे, नंतर आदित्य गणेश मोरे, राज कौतिक खैना यांनी. व्हेरी गुड. आता त्यांना कळालंय असं मला समजायला काही हरकत नाही. सेकंड एक उदाहरण देतोय, बघूया जमतंय का.
20+5 -3/12 +6/10. बघूया ती जाणं जमते. चला क्वेश्चनचा आन्सर बघूया. काय येणार आहे या क्वेश्चनचा आन्सर? याला जर सोडवलं तर आपण या सगळ्यांचा तुम्ही शॉर्टकट करू शकता. 5 1 5, 5 4 20, त्यानंतर 3 1 3, 3 4 12, इथे 2 3 6, 2 5 10. शिल्लक राहिलेले नंबर काय तुमचे? 4/1 -1/4 +3/5. याला काय करायचं? डिनॉमिनेटर सेम करून घ्या. याचा दोघांचे मल्टिप्लिकेशन 5 4 20. मग एकच डिनॉमिनेटर घ्या 20 येण्यासाठी या नंबरला मल्टिप्लाय करावं लागेल तुम्हाला 20ने. याला मल्टिप्लाय करावं लागेल 5ने. याला मल्टिप्लाय करावं लागेल 4ने. सेम नंबर आहे न्यूमरेटरला पण मल्टिप्लाय करा म्हणजे 24 होतील 80 -5 1 5 +4 3 12. तुमचे आन्सर काय ना? 80 मधून 5 गेले 75. 75 -12 +12/20. आन्सर येईल 5 + 2 7, 7 + 1 8, 87/20. ठीक आहे. मग आता असं उत्तर कोणी दिलं होतं? तर सर्वात फास्ट उत्तर 87/20 राज कौतिक खैरनार यांनी दिलेलं आणि सार्थक साळुंखे यांनी दिलं होतं. नंतर राज कौतिक खैरनार, आदित्य गणेश मोरे, ओके, सिद्धेश जाधव, स्वराग चंदन, वेदांत सोनवणे, रिषिता खैरनार, ओके व्हेरी गुड, वेदिका गुले, स्वरूप निकम, समृद्धी काठी, शर्वरी लोंढे, वेदिका गुले, तनिष्का शिरसाट, कीर्ती दळवी, अभिनव खरे, अंजली गव्हाणे, अथर्व खैरे, वेदिका शिंदे, आर्यन अहिरे, ओवी गायकर, ठीक आहे, वेदांत सोनवणे यांनी दिलेलं आहे. ठीक आहे. आता आपल्याला बघायचंय मल्टिप्लिकेशन. फ्रॅक्शनची मल्टिप्लिकेशन कशी शिकणार? तर सगळ्यात महत्वाचं, असं प्रत्येक ठिकाणी झिरो कट नाही होत. मल्टिप्लिकेशन मध्ये याचं उत्तर काय आहे? मल्टिप्लिकेशन बघा कशी करायची. 3/4 × 4/7 असेल तर या उदाहरणामध्ये तुम्हाला काय करायचंय? तर न्यूमरेटर मल्टिप्लाय न्यूमरेटर 3 × 4/4 × 7 करायचं. जर यांच्यात क्रॉस मध्ये डिवाइड होत असेल तर तुम्ही तिथे कट करू शकता. म्हणजे उत्तर काय येईल तुमचं? डायरेक्टली 3/7. दुसरं बघा, 7/2 × 8/3. यात सोडवायचं असेल तर काय? तर इथे बघा 7 × 8 ÷ 2 × 3 करायचं. 2 च्या टेबलमध्ये 2 1 2, 2 4 8 होतात. आन्सर काय ना? 4 7 28 आणि 3 1 3. आन्सर येईल 28/3. तिसरं उदाहरण बघा,
8/9 प्लस सॉरी मल्टिप्लाय 7/3. तर इथे डिवायडेशन होत नाही, क्रॉस मध्ये पण नाही होत, सरळ पण नाही होत, मग डायरेक्टली 8 × 7 आणि खाली 9 × 3 आन्सर 8 7 56, 9 3 27. आन्सर काय येईल? 56/27. पुढचं उदाहरण बघा. 48/20 मल्टिप्लाय 60/72 असं उदाहरण असेल तर ते सोडवायचं कसं? तर त्यासाठी काय करायचंय तुम्हाला, या उदाहरणामध्ये बघा, इथे डिवायडेशन होत असेल बघा, 20 आणि 60 सेम टेबल मध्ये येतात, त्यांना डिवाइड करा. 21 20 23 60 होतील. त्यानंतर बघा, तुमचा 48 आणि 72 सेम नंबर मध्ये येतात, याला पण डिवाइड करू शकता तुम्ही. कसं डिवाइड करणार? तर याला 12 ने डिवाइड करा. 12 4 होतात 48, 12 6 होतात 72. तुमचा आन्सर काय असेल? इथे बघा, हे 3 1 3, 3 2 6 होईल, 2 1 2, 2 4 होईल. म्हणजे तुमचा आन्सर काय असेल? तर तुमचा आन्सर येईल 2/1. पुढचं उदाहरण बघा, 5 नंबर. 7/8 मल्टिप्लाय 26/15 मल्टिप्लाय 8/4 मल्टिप्लाय 3/2. असं कितीही मोठं उदाहरण येऊ द्या, उदाहरण कितीही मोठं असलं तरी आपल्याला काय करायचं आहे? आपला रूल सेम आहे. काय? न्यूमरेटर मल्टिप्लाय न्यूमरेटर, डिनॉमिनेटर मल्टिप्लाय डिनॉमिनेटर. म्हणजे अंशाचा गुणाकार कुठे करायचा? अंशस्थानी. छेदाचा गुणाकार कुठे? छेदस्थानी. आता यांच्यामध्ये जर एखादा नंबर क्रॉस मध्ये किंवा अप अँड डाऊन साईडला उडत असेल, एक वरचा आणि एक खालचा सेम नंबरने डिवाइड होत असेल, तर त्याला डिवाइड करायचं. म्हणजे कसं? तर बघा, इथे तुमचा 2 1 2 होईल, 2 4 8 होईल, हा फोर कट होऊन जाईल. 3 1 3, 3 5 15 होतील. आता 8 आणि 26 दोघं 2 च्या टेबल मध्ये येतात, सो 2 4 8 करा, 2 13 26 करा. आता कुठेही काही डिवाइड होत नाही, मग वरचा न्यूमरेटर 7 मल्टिप्लाय 13 करा आणि खाली शिल्लक राहिलाय तुमचा 4 × 5, यांची मल्टिप्लिकेशन येईल ती 91/20. हे असेल तुमचं करेक्ट आन्सर. ठीक आहे. पुढचा नंबर बघा, 20/26 मल्टिप्लाय 6/14 मल्टिप्लाय 8/10 मल्टिप्लाय 13/52 मल्टिप्लाय 48/60 मल्टिप्लाय 80/20. एवढं मोठं उदाहरण आहे, पण सोडवायचं कसं? घाबरायचं काही कारण नाही. तुम्हाला सांगितलं काय? न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटरला यांच्यामध्ये काही कटिंग होत असेल तर कटिंग करायची. सगळ्यामध्ये मल्टिप्लाय आहे. आणि एखाद्या वेळेस असं काय करतात, ते असं एखादं उदाहरण देतात, पुढे मी मला सांगतोच काय करायचं. आधी एवढं सोडवा. कसं सोडवणार? बघा, इथे तुम्ही जर उदाहरणाचं नीट निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल. बघा, इथे 13 होतील, 13 2 26 होतील. इथे बघा, इथे 20 21 24 80 होतात. त्यानंतर इथे 12 ने केलं, 12 5 60, 12 4 होतात 48. त्यानंतर बघा, 10 10 20, हा 2 कट होऊन जाणार. आता इथे 6 आणि 52 आहे, याला डिवाइड करा. 4 ने डिवाइड करू लागल्यास 4 1 4, 4 13 होतात 52. आता काही डिवाइड होण्यासारखं आहे का? तर इथे बघा, 6 आणि 14 हे डिवाइड होतात 2 ने, 2 3 6, 2 7 14. आता अजून काही शिल्लक आहे का? बघा, ज्याने कुठला नंबर डिवाइड होईल, तर असा कुठलाही नंबर शिल्लक नाही. मग उत्तर काय येणार तुमचं? 3 मल्टिप्लाय 8 मल्टिप्लाय 4 आणि खाली डिनॉमिनेटरला 7 मल्टिप्लाय 13 मल्टिप्लाय 5. आन्सर 3 8 24, 24 मल्टिप्लाय 4 अपॉन 65 मल्टिप्लाय 7. आन्सर काय येईल? 4 4 16, 4 2 8, 8 + 1 9, 96. आणि खाली 7 5 35, 7 6 42, 42 + 3 45. आन्सर काय असणार? 96/40, 455. तुमचं उत्तर काय आलंय? 96/45. ठीक आहे.
पुढचं उदाहरण बघा. 8/2 मल्टिप्लाय 3 integer 1/2 मल्टिप्लाय 4 integer 6/5 बरोबर काय? मग हे सोडवायचं असेल तर कसं सोडवायचं? आता असं जरी आलं तर घाबरायचं काही कारण नाही. आपल्याला मिक्स फ्रॅक्शनचं आहे. मिक्स फ्रॅक्शनला इम्प्रॉपर फ्रॅक्शन करून घ्यायचं आधी, म्हणजे उत्तर काय घेणार? 8/2 मल्टिप्लाय 3 to the 6 plus 1 7/2 मल्टिप्लाय 4 5 20 20 plus 6 26/5. आता काही जणांना हे जर माहित नसेल कसं केलं, 3 integer 1/2 म्हणजे काय, तर 3 मल्टिप्लाय 2 plus 1 घ्यायचा, डिनॉमिनेटरला 2 ॲज इट इज घ्यायचा, तुमचा आन्सर येईल 7/2. आणि खालचं उदाहरण 4 integer 6/5 आहे, याचंही तसंच करायचं. 4 मल्टिप्लाय 5 मल्टिप्लाय प्लस 1/5 आन्सर 26/5 येईल प्लस 6. हा, आता हे जर सोडवलं तर तुमचं उत्तर काय येतं? जे कटिंग होईल ते कटिंग करा, नाही होत ते सोडून द्या. इथे कट काय होईल? 2/2, इथे येणार 13, इथे 2/2, 2 4 8, मग 13 7 91 मल्टिप्लाय 4 डिवाइड बाय 5 आन्सर 4 1 4 4 9 36 364/5 हे असेल आपलं करेक्ट आन्सर. याला मिक्स फ्रॅक्शन मध्ये जर करायचं झालं तर मिक्स फ्रॅक्शन मध्ये आपण हे कसं लिहिणार, तर 364 डिवाइड बाय 5 करायचं. 5 7 होतील 35, रिमेंडर राहिला 1, कॅरी आला 4, 5 2 10, रिमेंडर राहिला 4. सो त्याचं मिक्स फ्रॅक्शन मध्ये तुम्ही उत्तर लिहिणार 72 इंटेजर 4/5. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला हे सोडवायचं आहे. त्यानंतर आपल्याला करायचं आहे डिव्हिजन. डिव्हिजन कशी करणार? पहिलं उदाहरण 20/8 डिवाइड बाय 6/14. काय करायचंय? एकदम सोपं आहे. भागाकार करताना भागाकारामध्ये तुम्हाला लिहायचं आहे 20/8 डिवाइड काढून मल्टिप्लाय, इथे घेणार 14/6. हे जर सोडवतं उत्तर 4 2 8 4 5 20, इथे 2 3 6 2 7 14 करायचा. आता न्यूमरेटरला मल्टिप्लाय आणि खाली डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर प्लेसला. आन्सर 5 7 35 2 3 6. याचा मिक्स फ्रॅक्शन मध्ये आन्सर 35 ला जर करायचं ठरलं तर 6 5 30, रिमाइंडर राहिला 5 आणि अपॉन 6, म्हणजे तुमचं उत्तर काय? 5 इंटेजर 5/6. पॉईंट मध्ये करायला लावलं असतं तर काय केलं असतं? 35 ला डिवाइड केलं असतं आपण 6 ने. कसं? 6 5 30, रिमाइंडर राहिला 5, इथे दिला असता पॉईंट 50 घेतला असता. 6 6 8 48, रिमाइंडर राहिला असता तुमचा 2, परत काय झालं असतं 20, 6 3 18, 5.83 हे असतं आपलं उत्तर. ठीक आहे, पुढे बघा 9/12 डिवाइड बाय 27/40. काय करणार? तेच या नंबरचा रेसिप्रोकल घ्यायचा मध्ये. 9/12 मल्टिप्लाय डिवाइड करून काय केलं? मल्टिप्लाय करा आणि इथे घ्या 40/27. मग आता हे सोडवलं तर काय उत्तर येईल आपलं? बघा, 9 1 9, 9 3 27, 4 ने डिवाइड करा, 4 3 12, 4 10 40. तुमचा आन्सर काय येईल? 10/3 9. याचा मिक्स फ्रॅक्शन मध्ये 9 1 9, रिमेंडर राहिला 1 9, 1 इंटिजर 1/9 हे असेल तुमचं उत्तर, किंवा हे पण तुमचं उत्तर राहू शकतं. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघू किती जणांना सोडवता येतोय. 4 इंटिजर 3/2 डिवाइड बाय 6 इंटिजर 7/2. ह्या एक्झाम्पलचा आन्सर तुम्हाला द्यायचं आहे.
काय करणार तुम्ही इथे? 4 to the 8, 8 plus 3, 11, 11/2 divided by 6 to the 12, 12 plus 7, 19/2. यांचं सोडवलं काय येईल? 11/2 मल्टिप्लाय 2/19. सोडवल्यानंतर उत्तर 2 कट होऊन जाणार. आन्सर येईल 11/19. करेक्ट उत्तर कोणी दिलं होतं सर्वात फास्ट? सर्वात फास्ट उत्तर दिलंय सार्थक साळुंकेने, त्यानंतर सिद्धेश जाधव, तनिष्का शिरसाट, व्हेरी गुड. स्वरा चंदन, आरुष पाटील, यस व्हेरी गुड. चरण निकम, रिशिता खैरनार, ऐत्य मोरे, श्रुती गोजरे, सार्थक, श्लोक सोनवणे, बोबी गायकर, राज खैरनार, त्याला डिवाइड नाही, चुकीचं केलंय तू. ओम पापाळे, वेदिका जाधव, वेदिका शिंदे, वरद आहेराव, मनस्वी देवडे, वेदांत सोनवणे, ओंकार काळे, वेदिका गुले, अनुष्का गारे, संतोष खरे, शुभ्रा, त्यानंतर आरोही, त्यानंतर आहे स्वरा गायकवाड. उत्तर चुकलं ना थोडस. अभिनव, व्हेरी गुड. अथर्व चांदे, सार्थक, संग्राम, ओवी, ईशांत, राम. ओके, एवढं सगळ्यांचं करेक्ट उत्तर आलेलं आहे. पुढचं उदाहरण, 9 integer 5/7 divided by 3 integer 1/2 multiply 6 integer 2/2. बघूया किती जण बरोबर देत आहे आता उत्तर. बघा याला काय करायचं तुम्हाला. 9 7 63, 63 plus 5 68/7 divided by 3 to the 6, 6 plus 1 7/2 multiply 6 to the 12, 12 plus 2 14/2. आता हे जर आपण सोडवलं तर आपलं उत्तर काय येणार आहे? 68/7 multiply 2/7 multiply 14/2. हा 2 कट झाला. 7 1 7, 7 2 14. आता शिल्लक काय राहिला? 2 8 16, 2 6 12, 12 plus 2 8 16, 2 6 12, 12 plus 1 13, 136/7. हे असेल तुमचं करेक्ट उत्तर. बघा अशा प्रकारे तुम्हाला ही उदाहरणं सोडवायची आहेत. आता बघायचं आपल्याला पुस्तकात असलेली उदाहरणं या धड्यावर कशा पद्धतीची आली आहे.
बघा असाइनमेंट 1 मध्ये हे उदाहरण दिलं होतं पहिलं. काय करणार? 3/11 प्लस 4/11 -5/11 आणि इथे मल्टिप्लाय काय आहे? 7/11 -6/11. आपण जर हे सोडवलं तर उत्तर काय येणार? या दोघांचे ऍडिशन 7/11 -5/11. तिघांची एकाच वेळेस केली तरी काही अडचण नाही. 11 ॲज इट इज येणार. 3 + 4 7, 7 - 5 मल्टिप्लाय 7 - 6 केलं तर काय येणार? 1/11. तुमचं उत्तर काय येणार? 7 - 5 2/11 मल्टिप्लाय 1/11. आन्सर येणार 2/121. ठीक आहे, जे तुम्हाला ऑप्शन नंबर सी मध्ये दिलेलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन बघा. सिम्प्लिफाय करायला दिलंय. 1 इंटिजर 1/24 -1 + 7/24. हे जर सोडवलं तर काय उत्तर येईल आपलं? याचं मिक्स करून घ्या. 24 1 24, 24 + 1 25/24 -1 + 7/24. आता या दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे. डायरेक्ट तुम्ही ऍडिशन करून घेतली तरी काही अडचण नाही. काय येईल मग? 25/24 +7/24 -1. आन्सर काय येणार? 27 + 7 सॉरी 25 + 7 32/24 -1. आन्सर इथे याला 4 ने डिवाइड करा. 4 6 24, 4 8 32. 8 ने केलं तरी चालेल. 8 4 30, 8 8 3 8 3 24, 8 4 32. आन्सर काय येत आहे? 4/3 -1. आता इथे डिनॉमिनेटर काहीच नाही, याचा 1 घेऊन टाकायचा. क्रॉस मल्टिप्लाय 4 1 4 -3 1 3/3. आन्सर येईल 1/3. हे असेल तुमचं करेक्ट आन्सर. ठीक आहे, जे ऑप्शन नंबर बी मध्ये आहे. पुढचा 3rd नंबरचा क्वेश्चन. 1 इंटेजर 11/12 मल्टिप्लाय 7/12 -1 इंटेजर 7/12 मल्टिप्लाय 5/12. हे सोडवलं तर काय उत्तर येईल? 12 1 12, 12 + 11 23/12 multiply 7/12 minus 12 on the 12 plus 7 19/12 multiply 5/12. तुमचं उत्तर काय येणार आहे? मल्टिप्लिकेशन करून घ्या. मल्टिप्लिकेशन आधी करून घ्यायची. ठीक आहे, मल्टिप्लिकेशन आधी केली तर उत्तर काय येतं? तर तुमचं उत्तर आहे 23 × 7 -/12 सॉरी मल्टिप्लाय 12 × 12 आणि खाली काय घेणार? -19 × 5/12 × 12. सोडून बघा काय उत्तर येतं तुमचं. 23 × 7 करा. 161 -19 × 5 95 खाली काय येणार? 12 × 12 144. याची सबट्रॅक्शन केली आपण तर उत्तर काय येतं? आपलं उत्तर येईल 66/144. याला 2 ने डिवाइड करा. इथे येईल 33. इथे येणार 2 7 14 2. आन्सर येईल 33/72. ऑप्शन नंबर दिलेलं नाहीये. 23 × 7 इथं 12 × 12 12 आणि 11 23 22 12 × 12 12 7 19 9
19 5 12 काय चुकलं रे? 23 × 7 कर. 3 ने भागा तो परत. 3 1 3 3 1 3 इथे 3 2 6 उरला एक. 3 चौक 12 11 24. 11 24. त्याचं उत्तर 11 24च होत आहे. पुढचा प्रश्न. 3/5 अधिक 1/5 वजा 2/5 गुणिले 36/45. हे केलं तर काय येईल? 5 3 आणि 4/5 वजा 2/5 गुणिले 9 चौक 36 9 5 45 4/5 याचं वजा बाकी 2/5 गुणिले 4/5 उत्तर 8/5. हे मॅथचं मी तुम्हाला मगाशी कसं सांगितलं आहे समजून. उदाहरण. विच ऑफ द स्मॉलेस्ट नंबर बघा आता 1 बाय 1 एक एक उदाहरण घेऊ आपण. In a school 3/5 in a school 3/5 of the children are boys and the number of girls are 800. The number of boys are बघा 3/5 बॉईज आहे. याच्या अर्थ गर्ल्स किती असतील? तर गर्ल्स असतील 2/5. हे काय असतील? गर्ल्स. त्यांनी सांगितलंय नंबर ऑफ गर्ल्स इज 800. या गर्ल्स किती आहे? त्या आहे 800. बघा 2 पार्ट म्हणजे जर 800 असतील तर 3 पार्ट म्हणजे किती असतील? तर ते असतील 1200. का? कारण ऑप्शन इथे बघा एक पार्ट येईल 400चा. ठीक आहे. त्याला डिवाइड करावं लागेल आपल्याला. आणि टोटल विचारले असतं तर आपण काय लिहिलं असतं? 2000. इकडे बा. which is the smallest number out of the following number that should be added to the denominator of fraction 12/5 so that become the proper fraction. Proper fraction बनवायचं आहे. याचा अर्थ काय झाला पाहिजे? याचा न्यूमरेटर ग्रेटर झाला पाहिजे. सॉरी डिनॉमिनेटर ग्रेटर झाला पाहिजे. डिनॉमिनेटर ग्रेटर होण्यासाठी 5 मध्ये जर आपण मिनिमम 7 ऍड केले तर तुमचा एंड नंबर काय होईल? 12/13 होईल. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन नंबर 7. ठीक आहे. सॉरी 8 करावं लागेल ऍड. 8 ऍड केले तर तुमचं उत्तर 13 होईल. म्हणजे आपलं उत्तर काय येईल? ऑप्शन नंबर बी. पुढचा नेक्स्ट नंबर. काय दिलंय? 1 इंटिजर 2/7 मल्टिप्लाय 1 इंटिजर 3/7 इज इक्वल टू काय लिहिणार तुम्ही? काय करणार? 7 1 द 7 7 प्लस 2 बरोबर अपॉन 7 आणि खाली इथं मल्टिप्लाय काय घेणार? 7 1 द 7 7 प्लस 3 अपॉन 7. असं कुठे आहे तुमचं? तर उत्तर बघा 7 प्लस 2 मल्टिप्लाय 7 प्लस 3 किंवा मध्ये साईन नसलं तरी चालेल. आणि आपल्या इथे 7 × 7 कुठे आहे? ऑप्शन नंबर बी मध्ये ते तुम्हाला बघायला भेटेल. पुढचं उदाहरण बघा. फोर टू जा 8 8 प्लस 1 9/2
plus 2 to the 4 plus 1, 5 upon 2, multiply 4 to the 8 plus 1, 9 upon 2, minus 2 to the 4 plus 1, 5 upon 2. हे सोडवलं तर आपलं उत्तर काय येतं रे? 9 5 14, 14 upon 2, multiply 9 minus 5, 4 upon 2. हे जर सोडवलं तर उत्तर काय येईल? 2 to the 4, इथे 2 7 the 14, आन्सर येईल 7 multiplied 2, 14. Next example, 4 upon 3 plus 4 upon 3, multiply 1 upon 3 plus 1 upon 3. काय करणार? ऍडिशन केली असती तर काय आली असती? 8. ऍडिशन नंतर करा, आधी ब्रॅकेट सोडून घ्या. 4 अपॉन 3 प्लस 4 अपॉन 3 मल्टिप्लाय 2 अपॉन 3, यांची मल्टिप्लिकेशन 8 अपॉन 9 प्लस 4 अपॉन 3, आन्सर येईल 9 4 जा 36 प्लस 24 अपॉन 27, आन्सर येईल 10 5 60 upon 27. Answer 3 9 the 27, 3 2 the 6 0. Answer is 20 upon 9. ठीक आहे. 20 upon 9 तर नाही ऑप्शन मध्ये. काय राहिलं? इथे पण प्रिंटिंग मिस्टेक आहे वाटतं. 20 अपॉन 9 उत्तर येतं, पण प्रिंटिंग मिस्टेक असल्यामुळे ते पर्याय दिलेलं नाहीये. पुढचा प्रश्न, 1 upon 2 मल्टिप्लाय 3 upon 2 प्लस 1, हे सोडवत उत्तर येईल 3 upon 4 प्लस 1. 1च्या खाली काहीच नाही, इथे 1 घेऊन टाका म्हणजे उत्तर येईल 3 प्लस 4 अपॉन 4, आन्सर येईल 7 अपॉन 4. ऑप्शन नंबर डी हे असेल करेक्ट उत्तर. There are 500 eggs in the box. 3 upon 25 got broken. 4 upon 5 remaining eggs were sold. The number of eggs left is 500 eggs in the box. Eggs किती total? 500. 3 upon 25 got broken. किती broken झाले रे मग? 3 upon 25 broken म्हणजे किती फुटली? त्यातली काय झाली? 3/25 अंडी. 500 अंडी होती, त्यापैकी 3/25 अंडी फुटली. म्हणजे किती फुटली? 25 एक 25, 25 दोन 50, 0 20 त्रिक 60 अंडी फुटली. 60 अंडी काय आली? फुटली. किंवा ज्याला आपण काय म्हटलेलं आहे? 3 upon 25 eggs are broken. रिमेन किती राहिले रे मग? 500 मधून 60 मायनस केलं तर रिमेन राहिली 440. आता या 440 एग्स मध्ये त्याने काय सांगितलंय? 4 upon 5 eggs are सेल. सेल किती झाली मग? 5 on the 5, 5 8 the 40, 5 8 the 40, 88 multiply 4, 4 8 the 32, 4 8 the 32, 32 plus 3 35, 352 एक्स काय झाली? सोल्ड झाली म्हणजे विकली त्याने. त्यांनी विचारलंय तर त्याच्याकडे अजून किती अंडी शिल्लक आहे? मग 440 होती, 440 440 मधून 352 मायनस करा, रिमेन किती राहिले? 10 minus 2 8. हो, इथे राहिले 3, 3 मायनस 4 होत नाही, 13 minus 4 5 करा, 8 राहिले, 88 रिमेन राहिली. ठीक आहे, शिल्लक किती आहे? एवढे शिल्लक आहे किंवा रिमेन आहेत. ठीक आहे. A container is 1/5 full of water. If 40 liter of water is required to fill it up completely, then the what is the capacity of the container?
अ कंटेनर इज 1/5 फुल ऑफ वॉटर. बघा, एक कंटेनर आहे त्याच्यामध्ये मी मगाशी हा प्रश्न घेतला होता वाटतं. कंटेनर इज 1/5 ऑफ वॉटर फुल. बघा, 1/5 एका कंटेनर मध्ये काय आहे, 1/5 वॉटर फुल आहे. 40 लिटर वॉटर इज रिक्वायर्ड टू फिल अप कम्प्लिटली. आता पूर्ण कंप्लीट भरायचं असेल तर अजून किती वॉटर लागेल, 4/5 लागेल. तेव्हाच आपण म्हणणार की नाही याच्यापैकी 5/5 काय झाले, कम्प्लीट झाले, बरोबर. मग आता त्यांनी काय सांगितलं, 4/5 म्हणजे त्यांनी सांगितले 40 लिटर लागतात. मग मला सांगा टोटल भरण्यासाठी किती लागेल रे. तर फुल कॅपॅसिटी किती असेल, तर ती असणार आहे 50 लिटर्सची. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द प्रोडक्ट ऑफ 3/2. प्रोडक्ट म्हणजे काय, गुणाकार विचारलाय त्यांनी. 3.1/2 गुणिले 3.1/2 चा गुणाकार काय येतो. तर याचं उत्तर काय येणार आहे, 3 टू 6, 6 + 1 7/2 मल्टिप्लाय 7/2 केलं तर उत्तर काय येणार आहे, 49/4 येतं. तर याला इथे पर्यायात नाही, म्हणजे इथे काय येणार, तर हे होईल 4 ने डिवाइड केलं याला तर 4 1 4 4 2 8 रिमेंडर राहिलं 1/4 4 12 इंटेजर 1/4. हे असेल याचं आन्सर. ठीक आहे. Which number should occur in place of stars so that 12 plus star upon 6 is equal to 30 integer upon 6. मग आता इथे तुम्हाला स्टारची व्हॅल्यू विचारली आहे. एकदम सोपं ट्रिक सांगतो तुम्हाला. हा 12 आहे, 12 मध्ये किती ऍड केले तर 13 होईल, आन्सर येईल 1. आणि हा 1/6 आहे, इथे पण 1. इथे काय आहे, इथे 1/6 आहे. हा 1/6 ची जर ऍडिशन केली तर तुमचं उत्तर येईल 6 मध्ये 6, 6 + 1 7/6. म्हणजे त्याच्यामध्ये किती ऍड करावं लागतील, तर तुम्हाला 7 ऍड करावं लागतील, म्हणून ऑप्शन नंबर बी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे. ठीक आहे. एक्स वाय इज फ्रॅक्शन. इथे काय दिलंय या फ्रॅक्शन मध्ये, एकदम सिंपल ट्रिक आहे. थोडस डोकं लावलं असं तुम्हाला लक्षात उत्तर येईल. काय, इथे वाय आहे, इथे पण वाय आहे, आणि इथे काय 13 आहे. जर डिनॉमिनेटर तुमचा x y - x - 6/y इज इक्वल टू त्याने दिलाय 6/13, तर तुमचं थोडस लॉजिकली उत्तर तुम्हाला लक्षात येऊन जाईल की x/y बरोबर किती असेल. तर याचं एकदम बघा, y काय डिनॉमिनेटर आहे, इथे तो 13 दिलेला आहे. म्हणजेच जर आपण एक्स ची व्हॅल्यू काढायची असेल तर तिथे काय करावं लागेल रे आपल्याला. ज्याचा डिनॉमिनेटर 13 आहे, वाय बरोबर काय घ्यावं लागेल, वाय बरोबर तुमचा 13 तुम्हाला मिळून जाईल. त्यांनी सांगितलंय y - x बरोबर 2. y - x करायचं आहे म्हणजे 13 - x केला तर उत्तर काय यायला पाहिजे, 2 यायला पाहिजे. मग 13 मधून काय 11 मायनस करावं लागतील का नाही, तेव्हाच 2 येईल ना. म्हणजेच x/y बरोबर काय असेल, 11/13. हे असेल तुमचं करेक्ट उत्तर. How many times should 4/3 be added to 4/3 to get 8? बघा, त्यांनी विचारलंय 4/3 मध्ये 4/3 किती वेळेस मिळवले तर उत्तर 8 येईल. तुमचं उत्तर काय आलं पाहिजे, 8 यायचा. 3च्या डोक्यावर 8 घ्यायचा म्हणजे काय घ्यायचंय, सॉरी, इथे 3च्या डोक्यावर इथे 8 नंबर म्हणजे त्याला भाग दिल्यावर आला पाहिजे. तर असा कोणता नंबर आहे, तर 3 8 जा 24 होतात. बघा, 3 8 जा किती होतात, 24 होतात. मग आपल्याला इथे 4 दिलेला आहे ऑलरेडी, हा 4 त्यातून जर मायनस केला तर शिल्लक काय राहील तुमचा,
हा 20 राहील, 20ला 4ने डिवाइड करा, 4 1 4, 4 5 20 उत्तर येतं, म्हणून तुमचं उत्तर असेल ऑप्शन बी 5 टाइम्स. जर तुम्ही 5 टाइम्स मध्ये 4/3 मध्ये असं 5 टाइम्स 4/3 घेतला तर बघा तुमचं उत्तर बरोबर या सगळ्यांची ऍडिशन केल्यावर 24/24 हा ऍडिशन किती होईल, 24/8 होईल. याला सोडवल्या 24/3 होईल. आणि मग हे सोडवलं तर उत्तर येईल 3 1 3 3 8 24 बरोबर 8 आन्सर येतं. ठीक आहे. सो तुमचं उत्तर इथे काय असणार, 5 टाइम्स. पुढचा प्रश्न. 23/8 प्लस 7/8 मायनस 9/8 मायनस 3/8 किती येतील. तर हे सोडवलं तर 23 मधून 7 मायनस केले 16/8 येईल, -9/8 हे सोडवलं तर तुमचं उत्तर काय येईल, 16 - 9 7/8 येईल. त्यातून 3/8 मायनस केला तर उत्तर येईल 4/8. ज्याचं उत्तर 4 1 4 4 2 8 येईल, म्हणजेच 1/2 असेल. इथे प्लस दिला होता ना, 7 3 10 30/8 होईल. याची ऍडिशन सबट्रॅक्शन केली तर 21/8 उत्तर येईल. ऑप्शन नंबर डी हे असेल करेक्ट उत्तर. During the tree plantation week, school ABCD planted 675 sapling, out of which total sapling किती आहे, 675, out of which 2/9 were planted. 2/9 म्हणजे किती रे, 675 मल्टिप्लाय 2/9 करायचं, 9 ने डिवाइड केलं तर काय येणार, 9 7 63, रिमेंड राहिले 4, 9 5 45, 75 2 होतात 150. आउट ऑफ वेअर प्लांटेड बाय द स्टुडंट फ्रॉम स्कूल ए, हे कोणी सेल हे केले, ए ने केले. अँड 1/9 बाय द स्टुडंट बी, 1/9 म्हणजे किती, याला मल्टिप्लाय 1/9 केलं तर आपलं उत्तर काय येणार, 75 येतील. 75 कोणी केले, बी ने केलं. हाऊ मेनी सॅपलिंग वेअर प्लांटेड बाय द स्टुडंट ऑफ सी अँड डी, तर सी आणि डी यांची दोघांची ऍडिशन केली किती येणार, येईल 5. 225 या दोघांनी केले, ते यातून जर मायनस केले तर उत्तर काय येणार, 450 काय केले असतील त्या दोघांनी मिळून केले, सी आणि डी ने. अशा प्रकारे तुम्हाला हा चॅप्टर आता सोडवायचा आहे. बाकीचे राहिलेले जे चॅप्टर आहेत, बाकीचे राहिलेले चॅप्टर आपण आता उद्या बघूया. कारण मला दुपारून थोडं दुसरीकडे बाहेर जायचं, मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण पुढचे 3 चॅप्टर घेऊ, पण आता आज मला ते काही शक्य होणार नाही, मला बाहेर दुसरीकडे जायचं आहे. त्यामुळे राहिलेले चॅप्टर आपण उद्या घेऊया. इथे आपण थांबणार आहोत.